मित्रांनो, आजची व्हिडिओ ही YouTubeवर कंप्लीटली नवीन व्हिडिओ आहे. अशा प्रकारची व्हिडिओ तुम्हाला पूर्ण YouTubeमध्ये कुठेही दिसणार नाही. मी आज तुम्हाला ChatGPTच्या मदतीने तुमचा स्वतःचा पोस्टर जीपीटी कसा तयार करायचा हे शिकवतोय. म्हणजे काय बघा, आता तुम्ही तुमचा एक फोटो फक्त द्यायचा. तो एक सुविचार मराठीमध्ये एक सुविचार तयार करेल. स्वतः तो जीपीटी थिंकिंग करेल, सुविचार तयार करेल. त्याचं सुंदर असं एक पोस्टर बनवेल. तो सुविचार त्या पोस्टरवर ठेवेल आणि तुम्ही दिलेला तुमचा फोटो त्या पोस्टरच्या कॉर्नरला उजव्या बाजूला तो ठेवून देईल आणि सुंदर असं पोस्टर तो तुम्हाला तयार करून देईल. अगदी 1 मिनिटाच्या आत. म्हणजे तुम्हाला कुठलाही प्रॉम्प्ट द्यायचा नाहीये, काहीच नाही द्यायचं. फक्त तुमचा फोटो टाका आणि डायरेक्ट तुमचं पोस्टर तयार. येस. आणि हा जो जीपीटी आहे, पोस्टर जनरेटर जीपीटी, हा कसा तयार करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकतोय. YouTubeच्या दुनियेमध्ये पहिला व्हिडिओ असेल आपला जो मराठीमध्ये अशा प्रकारचं टूल एआयच्या मदतीने तुम्हाला बनवायला शिकवतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप आणि तुम्ही तुमचा स्वतःचा अशा प्रकारचा एक जीपीटी तयार करा, जो तुम्हाला अशा प्रकारचे पोस्टर्स तयार करून देऊ शकतो. चला आपण स्टेप बाय स्टेप बघूयात तुमचा स्वतःचा पोस्टर जीपीटी कसा तयार करायचा. आता हा पोस्टर जीपीटी तयार करण्यासाठी आपल्याला चॅट जीपीटी ची मदत घ्यायची आहे. म्हणजे चॅट जीपीटी वापरून तुम्ही हा पोस्टर जीपीटी तयार करू शकता. मी कॉम्प्युटरवर करतो आहे, पण तुम्ही मोबाईल फोनमध्ये देखील तुमचा हा जीपीटी तयार करू शकता. अतिशय सिंपल आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला हा आपला स्वतःचा टूल कसा तयार करायचा हे शिकवतोय. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला चॅट जीपीटी सुरू करायचंय, जसं मी केलंय. chatgpt.com ही वेबसाईट असते, त्याच्यावर तुम्ही या लॉग इन करा, तुमचं अकाउंट उघडा. तुम्ही मोबाईल फोनवर असाल तर तुमच्याकडे चॅट जीपीटीचं ॲप असेल, ते तुम्ही सुरू करा आणि त्या ॲपमध्ये उजव्या बाजूला बघा, इकडे सॉरी डाव्या बाजूला बघा, इकडे तुम्हाला थोडं स्क्रोल करून तुम्ही खाली गेलात की इथे तुम्हाला प्रोजेक्ट्स नावाचा ऑप्शन दिसेल. हो, हा फ्रीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. चॅट जीपीटीचं कुठलंही पेड व्हर्जन घ्यायची गरज नाही. फ्रीमध्ये तुम्हाला हा प्रोजेक्ट ऑप्शन दिसेल. इथे तुम्हाला एक न्यू प्रोजेक्ट तयार करायचा आहे. सिम्पली तुम्ही न्यू प्रोजेक्टवर क्लिक करा. इथे तुम्हाला प्रोजेक्टला एक नाव द्यायचं आहे. आता आपला जो प्रोजेक्ट आहे त्याला आपण नाव देतोय पोस्टर जीपीटी. हा आपला पोस्टर जीपीटी आहे. जसा चॅट जीपीटी आहे तसं मी याला पोस्टर जीपीटी नाव दिलं. काही नाव देऊ शकता तुम्ही तुमच्या चॉईसने आणि क्रिएट प्रोजेक्टवर तुम्ही क्लिक करा. आता तुमचा जो पोस्टर जीपीटी आहे तो तयार झाला. पण मग एवढंच करायचंय का? नाही. आता याला सूचना द्याव्या लागतील ना, की त्याने काय काम करायचं आहे. मग त्या इन्स्ट्रक्शन्स त्याला कुठून द्यायच्या बघा. इथे उजव्या बाजूला वरती कॉर्नरला 3 डॉट दिसतायत. इथे क्लिक करा आणि इथे तुम्हाला प्रोजेक्ट सेटिंगमध्ये जाऊन तुम्हाला इथे इन्स्ट्रक्शन्स द्यायचे आहेत. मी इन्स्ट्रक्शन्स या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवतो बघा. मी कशी इन्स्ट्रक्शन दिली बघा. व्हेन युजर अपलोडेड हिज फोटो, देन जनरेट इमेज ऑफ एनी रँडम मराठी सुविचार इमेज अँड प्लेस दॅट फोटो ॲट द बॉटम राईट कॉर्नर, किंवा अशा प्रकारची सूचना तुम्ही टाईप पण करू शकता. म्हणजे ही सूचना काय सांगते, आपण काय लिहिलंय, की त्याला सांगितलं की युजर जेव्हा त्याचा फोटो अपलोड करेल, मग तो फोटो तू घे. त्यानंतर तू मराठीमध्ये एक सुविचार तयार कर. तो सुविचार घेऊन एक पोस्टर बनव, ज्याच्यामध्ये काहीतरी एखादा सीन असेल. मग मी त्याला समजा नॅचरल सीन मागे टाक असं समजा सांगितलं, तर तो तसं टाकेल. तुम्हाला जसा सीन हवा असेल. आणि तो जो फोटो आहे तो उजव्या बाजूच्या कॉर्नरला ठेव. तुम्ही त्याला डाव्या बाजूला ठेवा, उजव्या बाजूला ठेवा, कुठेही ठेवा तुमच्या पद्धतीने. आणि कॉलिग्राफिक टाईपचे फॉन्ट त्याच्यासाठी यूज कर, असं मी त्याला सांगितलं. मग आता माझी ही सूचना जी आहे ती त्याला दिल्यानंतर मी याला सेव्ह करतो. म्हणजे आपला जीपीटी तयार झाला. बस एवढंच करायचं आहे. इथे ना कुठलं कोडिंग करायचंय ना काही खूप कॉम्प्लिकेटेड काही करायचं आहे. अगदी 1 मिनिटात तुमचा पोस्टर जीपीटी तयार झाला. आणि हा कशा प्रकारचे पोस्टर आता बनवून देऊ शकतो आपण याला टेस्ट करून बघूयात. बघा, आता इथे मी प्लस बटन जे दिसतंय इथे प्लस साइन, याला क्लिक करा. तुमचा फोटो फक्त द्यायचा आहे त्याला. आता समजा तुमचा फोटो तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या कॉम्प्युटरमध्ये आहे. तो फोटो तुम्ही त्याला देणार. आता माझ्याकडे असलेला एक फोटो मी त्याला देतो. माझ्याकडे इथे एक फोटो मी सेव्ह केलेला आहे. हा फोटो आहे बघा. असा तुमचा एक फोटो तुम्ही त्याला द्या. फोटो चांगल्या क्वालिटीचा द्या, म्हणजे त्याला तो चांगल्या प्रकारे प्लेस करता येईल. फक्त फोटो द्या. बाकी काहीही टाईप करू नका. कुठला प्रॉम्प्ट देऊ नका, काही सूचना देऊ नका, काहीच द्यायचं नाही. फक्त फोटो द्या आणि डायरेक्ट तुम्ही या कॉर्नरला क्लिक करा. आता पोस्टर जीपीटीला सगळ्या सूचना ऑलरेडी देऊन ठेवलेल्या आहेत, की हा फोटो घेईल, पोस्टर बनवेल आणि डायरेक्ट त्याच्यावर सुविचार लिहून टाकेल. बघा आता याचं पोस्टर कसं तयार होतं आपण चेक करूयात. आता हा अनालिसिस करतोय. इमेज त्याने समजून घेतली आणि डायरेक्ट पोस्टर बनवायला सुरुवात केली. आता हे जे पोस्टर तयार होईल अतिशय सुंदर असेल. त्या पोस्टरच्या बॅकग्राऊंडला एक मस्तपैकी निसर्गरम्य असा सीन असेल.
आपला जो फोटो दिलाय तो त्याच्या उजव्या बाजूच्या कॉर्नरला ठेवेल आणि एक सुंदर असा सुविचार तो त्याच्यावर टाकून देईल. प्रत्येक वेळेला नवीन सुविचार असेल, प्रत्येक वेळेला मागचा सीन वेगळा असेल, फोटो फक्त तुमचा कॉन्स्टंट असेल. म्हणजे तुम्ही जेव्हा जो फोटो दिला असेल तो त्याच्यावर फिक्स राहील. म्हणजे तुमचा फोटो सोडून बाकीच्या गोष्टी सगळ्या AI जनरेट करतोय आणि प्रत्येक वेळेला नवीन पोस्टर तयार होईल. बघा आजकाल बऱ्याचशा लोकांना व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर असं स्टेटस ठेवायला आवडतं. रोज नवनवीन फोटो ते ठेवतात. मग आता हे टूल जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही काय करणार, तुमचा फोटो सकाळी सकाळी तुमचा फोटो अपलोड करा, पोस्टर बनवा. हे बघा आता इथे एक पोस्टर तयार झालं, त्याच्यावर बघा एक सुविचार आलाय बघा, मिळवण्यासाठी कष्ट करा, कारण सोप्या गोष्टी सर्वांनाच मिळतात, पण अवघड गोष्टीच आपल्याला खास बनवतात. वरती त्याने यश असं दिलंय आणि तो फोटो बघा, आपण जो फोटो दिला उजव्या बाजूला त्याने सुंदर असा फोटो टाकलाय. आणि हे जे पोस्टर आता तयार झालं हे तुम्ही डाउनलोड करा आणि जा तुमच्या व्हॉट्सअपमध्ये आणि स्टेटसमध्ये हे ठेवून द्या. दररोज असे पोस्टर तुमच्या स्टेटसवर बघून अर्थातच तुमचे मित्र, तुमचा काय फ्रेंड सर्कल जेवढेही असतील ते सगळे नक्कीच खुश होतील आणि 100% तुम्हाला विचारतील की तुम्ही हे पोस्टर कसं बनवलं. तुम्ही बनवलेला हा जो पोस्टर मेकर आहे, म्हणजे ही व्हिडिओ जी आहे, तुम्हाला वाटलं तुमच्या मित्रानेही असं पोस्टर बनवावं तर तुम्ही त्याला गिफ्ट म्हणून माझी ही व्हिडिओ शेअर करा. तुमचा मित्र देखील त्याच्या ChatGPT मध्ये अशा प्रकारचं टूल तयार करून घेईल आणि तो देखील तुमच्यासारखेच पोस्टर्स बनवून रोज आपल्या व्हॉट्सअपवर ठेवेल आणि त्याचं पोस्टर बघून तुम्हाला आठवण येईल नक्की की कोडिंग कट्टा या चॅनलवर निकम सरांनी आपल्याला हे पोस्टर बनवायला, म्हणजे हे टूल बनवायला शिकवलं. आणि मला वाटतं हे टूल तुम्हाला नक्कीच आवडलेलं असेल, कारण यूट्यूबवर अशा प्रकारची व्हिडिओ सध्या तरी अजून तुम्हाला कुठे दिसणार नाही. आपण पहिले मेंबर आहोत की ज्यांनी अशा प्रकारची टूलची संकल्पना तयार करून तुम्हाला तुमचा स्वतःचा GPT बनवायला शिकवलाय. चला, तुम्हाला ही व्हिडिओ खरंच आवडली असेल तरच लाईक करा, कमेंट करा आणि आवडलं तर शेअर करा. आपल्या चॅनलवर अशा प्रकारच्या AI व्हिडिओज तुम्हाला नेहमी बघायला मिळतील. दररोज आपण व्हिडिओ अपलोड करत असतो आणि आपण पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.